छोटी छोटी बातों पर एक दूसरे की केयर करते हैं ना, वही जिंदगी में साथ निभाते हैं। फिर चाहे वो दोनों एक दूसरे से कितने भी अलग हो दिखने में। अगं तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले कि तुम मेरे लिए एकदम परफेक्ट पति और मेरी चॉइस बिल्कुल सही। आई लव यू एंड आई रियली मीन इट। काय ग, ही शमिका नीनाच्या घरी का राहते? जय दादाशी लग्न ठरलंय ना तिचं. हो का? मग मला सांग, या नीनाच्या घरचे सगळेच पाहुणे या घरचा पत्ता विचारत का येतात? काही नाही का आजी, तर शमिकाला रोज काहीतरी नवीन नवीन शिकायचं असतं आईकडनं. आजचा लाडूच शिकायचे, म्हणजे आणखीन काहीतरी. काय झालं? इतकी सिरियस का झालीस? अभिजित, मी आपल्या रिलेशनशिप बद्दल विचार करते. म्हणजे आपल्या रिलेशन बद्दल बाकीच्यांना कळलं तर त्यांच्या काय रिॲक्शन्स असतील? सगळ्यांना धक्का बसेल नाही? सगळे आपल्याला ऍक्सेप्ट करतील ना? म्हणजे बघ ना, आईनी तर आपलं रिलेशन मान्य केलंय, पण बाकीचे म्हणजे तुझ्या घरचे, माझ्या घरचे. मला तर तुझ्या बाबांची आणि त्याहीपेक्षा तुझ्या आजींची खूप भीती वाटते. अभि, इतक्या उशिरापर्यंत काय करतोयस तू इथे? झोपायचं नाहीये तुला? आणि तू ग, जयशी लग्न ठरलंय ना तुझं? बोल ना, बोल ना. मग खूप उशीर झालाय, झोपायला चल. हो, तिला सोडून आलोच. ही काय कुठे चार कोसावर राहत नाही. नीनाच्याच घरी राहते ना? आजी, पण खूप रात्र झाली म्हणून म्हटलं. याचा विचार तिने आधी करायला हवा होता. चल झोपायला. शमिका, शमिका, एकदा बघ माझ्याकडे प्लीज. तू त्यांचा ऐक अभि. तू जा आत, मी जाईन माझी मीच. तुझ्या मनात जी काही भीती असेल ना शमिका, ती माझ्यावर सोपव. माझिया प्रियाला आणि निश्चिंत हो.
शमिका, मी तुझ्यासाठी अख्ख्या जगाशी लढू शकतो आणि आता तुला माझ्यापासून कुणी दूर नाही करू शकत. तुझ्याबरोबर आयुष्य बांधून घेण्यासाठी काय वाटेल ते करेन मी. तुझ्याशिवाय आयुष्य मी इमॅजिनच नाही करू शकत. आणि हे बघ, तुला जर विश्वास नसेल तर मी आत्ताच्या आत्ता तुझ्या आणि माझ्या घरच्यांना आपल्याविषयी सांगायला तयार आहे. नाही अभि, आईंना येऊ देत, त्या सगळं सांभाळून घेतील. चल, मी तुला सोडतो. अरे पण आजी. झोपली असेल हेवाना. एक काम करूयात. काय? मी बाईकची किल्ली घेऊन येतो, मस्तपैकी ड्राईव्हला जाऊया. चालेल? आलोच मी. शमिका, आता तू आहे आणि मी आहे. माहित नाही मला या पत्रात काय लिहिलंय, पण जे काय असेल त्यामुळे तू मी म्हणेल तसंच वागशील. शमिका, काय झालं? काही हवंय का? पेन पेन घ्यायला आलेलो. त्या मुलीला सांगितलं होतं, पत्र नीट जपून ठेव, कुणाच्या हातात पडलं तर वाट लागेल. फाडून टाकू काय पत्र? नाही तर मी, तिने विचारलं तर सांगेन मीच फाडलं. फाडून टाकते. फाडू नको. ओ शिट, फाडलं तर मला कसं कळणार शमिकाने काय लिहिलं होतं त्या पत्रात? आई पण ना नेमकी नको तिथं कळमडते. शमिकाला ब्लॅकमेल करण्याचा असून वेगळा मार्ग शोधून काढावा लागला. मी तो शोधेन, पण शमिका, अजून तू या जयला पुरतं ओळखला नाहीयेस. हे जे काही करतोयस ना ते थांबव. रिया तिच्या स्वतःच्या मर्जीनं माझ्याबरोबर आली आहे. हॉटेलमध्ये आली असेल स्वतःच्या मर्जीनं, ही रूम मध्ये नक्कीच नाही. ए अभि, ए हा तिच्या घरच्यांचा नंबर, त्यांना बोलून घ्या आणि घरचे येईपर्यंत कुणालाही रूम मध्ये पाठवू नका.
अभिजित खूप चांगला मुलगा आहे. बघ ना, मैत्रीसाठी त्याने एवढं केलं. कदाचित दुसरा कोणताच मुलगा एवढं करू शकला नसता. होश. मग कशी वाटली राईड? खूप छान. तुला सांगू, एवढ्या रात्री कुणा मुलाच्या बाईकवर कधीच आले नव्हते मी. बरं चल, घरी जाऊ आता, नाहीतर आजी म्हणेल कुठे हरवला माझा नातू. तो तुझ्यामध्ये हरवलाय शमिका. जागून तारे मोजतो आहे, तुझ्यात मी रुजतो आहे. कधी तुला कळेल सारे, खेळ आहे जुना माझी या प्रियाला, प्रीत कळेना. मी प्रेमात पडलोय का? मी तुझ्याबरोबर किती वेळ राहिलो ना तरी असं मन नाही भरत. मला कळतंय रे अभि, कारण मीही प्रेमात पडले तुझ्या सहवासाच्या, तुझ्या हसण्याच्या. हे जे काही आनंदाचे क्षण आपण अनुभवतो ना, या सगळ्यांच्या. इतके दिवस का नाही सांगितलंस मला तू प्रेमात पडलास माझ्या म्हणून? काय एअरपोर्टवरच सांगणार होतो. काय म्हणजे पहिल्या भेटीतच प्रेमात पडलास तू माझ्या? नाही म्हणजे अगदी तसंच नाही, पण हो ना. तुला माहितीये अभि, देवाने आपल्याला 2 हात, 2 पाय, 2 डोळे दिलेत, पण हृदय मात्र एकच दिलंय. सांग का? कारण त्याला त्याची जोडी शोधता यावी ना, म्हणून. मला अशी 100 हृदय दिली तरी कमी पडतील शमिका. का? म्हणजे असं 100 मुलींवर प्रेम करणार आहेस तू? मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो ना शमिका, ते साठवायला 100 हृदय सुद्धा कमी पडतील. इतकं सुंदर कसं काय बोलू शकतोस रे अभि तू? माहिती नाही, कदाचित तुझं मन इतकं सुंदर आहे की मी जे काही बोलतो ते तुला छानच वाटतं. तुझ्याशी बोलण्यात ना मी कधीच जिंकू शकणार नाही, खरंच. आणि मी तुझ्यासाठी काहीही हरायला तयार आहे शमिका. पण तरीही तूच पुढे असतोस. बघ ना, प्रेमात पडताना, आय लव्ह यू म्हणताना नेहमी तूच पुढे असतोस. आणि मीच पुढे राहीन. शमिका, उद्या काही संकट आलं ना तर सगळ्यात आधी मी झेलेन. भिन्न येशी ओवळे नवीन भाषा कोणती
नजर आहे अभि, तुझ्या मिठीत मला खूप शांत वाटतंय, खूप सिक्युअर. मलाही. तू मिठीत असलीस की स्वतःचाच अभिमान वाटतो मला. जायचं? अरे निघूया. आजी वाट बघत असतील ना तुझी? काय यार. चला. चला. He loves me. He loves me not. 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 रिया, अगं काय हे? काय करतेस? काय कचरा करून ठेवलायस? माई, कचरा हे बोलून तूच माझा कचरा केलायस. ये तो मेरे दिल का हाल है. प्यार तो बड़ा ही कमाल है. सारे फूल आज लाल है. माई, पुढची लाईन काय ग माई? थांब ग जरा तू. थांब जरा रिया. माझी ना जपमाळ हरवली. कुठे ठेवली काय आठवत नाही बाई. वय झालं आता माझं. छे माई, आणि माझं प्रेमात पडायचं वय झालंय ना ग माई. आय ऑन द करेक्ट ट्रॅक यू नो. माई, मी प्रेमात पडलीये माई. आणि सगळे ड्रीम्स अशी माझ्या डोळ्यासमोर. तू पाहिलीस का ग? स्वप्न ना अगं, प्रत्येक क्षणाला तेच तर बघतीये मी माई. अगं इतकं शोधलं ना तरी शोधलं तरी पण मिळत नव्हतं. पण आता असं सडनली डोळ्यासमोर येऊन उभं राहिलंय माझं प्रेम. अगं सगळं आपल्या जवळच असतं पण दिसतच नाही ग. यू आर राईट. यू आर करेक्ट माई. सगळ्या गोष्टी ना आपल्या आसपास असतात पण आधी आपल्याला त्या दिसतच नाही. आणि मग नंतर असं काहीतरी मॅजिक होतं आणि मग सगळ्या गोष्टी अशा लख्ख दिसायला लागतात. दिसली दिसली दिसली. अगं मी माई, तू हे काय बोलतीयस? कशाबद्दल बोलत होतीस? जपमाळ हरवली सांगितलं होतं ना तुला मी. मला जप करायचंय. आज चांगला योग आहे तुझ्यासाठी आणि शमीसाठी. मला जप करायचंय. चल मी निघते. मला माई माई, एक मिनिट ऐक ना माई. मी प्रेमात पडलीये माई. हो हो. अगं मग त्यात नवीन काय सांगितलंस? असू दे, चालू दे. तुझं चालू दे. माई, अगं माई माई, अगं मी अभिजितच्या प्रेमात पडलीये माई. हे पण नाही ऐकलं. कधीच कोणी का सिरियसली घेत नाही मला. आता मी हिला सांगितलं की आय एम इन लव्ह तर म्हणते त्यात काय एवढं. अरे मी कोणाच्या प्रेमात पडलीये ते पण नाही बघत आहे. एनिवेज, अभिजित, आय लव्ह यू. And I'll get you. ए अभि, जय, आय मीन बरं झालं तू आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. का? मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. अभि, मला शमिका हवी आहे. जय, आतापर्यंत तुझ्यासाठी माझ्या बाजूने जे जे काही शक्य होतं ते मी सगळं केलं. पण प्रेम ही काही वस्तू नाहीये जी
कुठून तरी चोरून किंवा कोणाशी तरी गोड बोलून मी तुला आणून दे. अभि पण जय, एक सेकंड. जय, तू बोलूच नकोस. तुला मी याआधी सुद्धा सांगितलं होतं की अरे तुझ्या सगळ्या गर्लफ्रेंड्स एकीकडे आणि शमिका एकीकडे. तसल्या मुलींसारखी नाहीये ती. खूप सेन्सिटिव्ह आहे. विश्वासघात आणि प्रेमामध्ये दिलेला धोका, त्याला तिच्या लेखी माफी नाहीये. जय, हे शक्य नाहीये. शमिका तुझी होणं आता शक्य नाही.